नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर दुर्गा माता मंडळाचा विसर्जन समारंभ पाहणार आहोत। नवरात्रीमधला आजचा शेवटचा दिवस होता। सर्वजण मंडळी, कार्यकर्ते तसेच महिला एकत्रित जमा झाल्या होत्या, कारण देवीच्या विसर्जनाची घटिका जवळ आलेली होती। सर्वांना देवीला निरोप द्यायचा होता, त्यामुळे ही सर्वांनी शेवटची आरती सुरू केली। मित्रांनो, देवीची म्हणजे आजची आरती म्हणजे शेवटची आरती होती, कारण देवीचा आज विसर्जन समारंभ होता। या सर्व महिला एकत्र बसून आरती केली। नंतर सर्व महिलांनी मिळून महिलांचा जो दांडियाचा संच आहे त्या सर्व महिलांनी मिळून देवीपाशी फोटो काढले। मित्रांनो पहा, आणि एका लहान मुलीला देवीसुद्धा बनवण्यामध्ये आलं होतं। ती हुबेहूब देवीसारखी दिसत आहे, आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता। मित्रांनो, सर्व महिलांनी देवीजवळ फोटो काढल्या आणि आपापल्या मेमोरीज बनवल्या। सर्वजण कार्यकर्ते उत्साहात होते, कारण देवीला उत्साहपूर्ण सुद्धा निरोप सर्वांनाच द्यायचा होता। त्यामुळे काही महिलांनी आपापल्या ताटामध्ये सगळे पूजेचे साहित्य सगळे जमा केलं होतं, आणि शेवटी देवीची विसर्जनाची वेळ आली। सर्वांनी मूर्ती उचलून कार्यकर्त्यांनी समोरच्या ट्रॅक्टरमध्ये ठेवली। आपण बघू शकता मित्रांनो, अगदी विधीपूर्ण सगळी विधी पूजा करून देवीची मूर्ती उचलण्यात आली, आणि सर्वांनी कार्यकर्त्यांनी उचलून ट्रॅक्टरमध्ये देवीच्या मूर्तीला ठेवली। आपण पाहू शकता मित्रांनो, ट्रॅक्टरची सजावट, डेकोरेशन सगळं एकदम उत्तम प्रकारे केलं होतं, चांगल्या प्रकारे केलं होतं, आणि सर्वजण कार्यकर्ते मिळून एकत्र येऊन कार्यक्रम साजरा करत होते। आणि त्यानंतर मित्रांनो, सर्वांनी एकदम उत्साहपूर्ण दांडिया खेळल्या सर्व महिलांनी। आपण पाहू शकता महिला किती उत्साही होत्या। वेगवेगळ्या गाण्यांवर त्यांनी दांडिया सुरू केल्या मित्रांनो, आणि त्या खूप चांगल्या प्रकारे दांडिया खेळत होत्या। हे पाहू शकता, कधी रिंगण करून, कधी एका सरळ रेषेमध्ये येऊन त्यांचा दांडियाचा कार्यक्रम, नृत्य तसेच गरबा चालू होता। हे मंडळ दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवते महिलांसाठी, आणि एक प्रकारचे म्हणजे महिला समोर येऊन अशा प्रकारे दांडिया खेळत आहेत। म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला म्हणजे महिलांना उत्साह देत आहे, प्रोत्साहन देत आहे मंडळ, अशा प्रकारे आपण म्हणू शकता। म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत्या। म्हणजे एका कार्यापुरतं किंवा घरकामात महिला अडकून न राहता महिला बाहेर येऊन समोर येऊन त्यांची कला दाखवत होत्या। महिलांनीच केवळ उत्साहात नाही तर कार्यकर्ते सुद्धा उत्साहात नाचत होते। हे पाहू शकता आपण, कार्यकर्त्यांमध्ये किती चांगल्या प्रकारे जोश भरला आहे, ते सुद्धा नाचत होते। अशा प्रकारचा DJ पण चांगला लावला होता। महिला वेगवेगळ्या गाण्यावर लेझिम, दांडिया, गरबा खेळत होत्या। पाहू शकता आपण महिलांचा उत्साह या गाण्यामधून आपल्याला दिसून येते की महिलासुद्धा कुठे कमी नाहीत। आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत, महिला शक्ती आहे। हे आपण पाहू शकता कशा प्रकारे महिला दांडिया खेळत आहे। प्रत्येक कार्यामध्ये ग्रामीण भागातल्या महिलासुद्धा पुढे याव्या, त्यांनीसुद्धा काहीतरी वेगळं जीवन जगावं, रोजच्या लाईफचे कामं सोडून। त्यासाठी हा उपक्रम मंडळ दरवर्षी राबवते आणि विविध प्रकारच्या स्पर्धा घेते महिलांसाठी, आणि महिलांना मंडळ बक्षीस वितरणाचा कार्यक्रमसुद्धा करते शेवटच्या दिवशी। आणि यामागे हेतू की महिला समोर याव्यात। त्यानंतर देवीची मिरवणूक काढून सर्व गावाने विहिरीजवळ म्हणजे विसर्जनाच्या स्थळाजवळ मूर्ती आणण्यात आली, आणि त्या ठिकाणी सर्व महिलांनी पूजा केली, विधी केली, आरती केली। हे पाहू शकता आपण, तलावाजवळ, पाण्याच्या तलावाजवळ देवीची आरती चालू आहे। चांगल्या प्रकारे देवीची आरती झालेली आहे मित्रांनो, हे पाहू शकता। महिलांची पूजा, आरती, शेवटची आरती आहे। अगदी देवीला भावपूर्ण निरोप सर्वजण देत आहेत, आणि त्यानंतर विसर्जन केल्यानंतर शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम होता मित्रांनो। अगदी चविष्ट, स्वादिष्ट, उत्कृष्ट असा महाप्रसाद सर्वांना खाण्यासाठी मंडळाने बनवला। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तसेच आपल्या मित्रांना पण चॅनलबद्दल
सांगा. धन्यवाद मित्रांनो. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.